गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या सगळ्यांनाच आशीर्वाद देणारा गणपती बाप्पाचा उत्सव अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. आणि आता मुंबईकरांची, ठाणेकरांची लगबग सुरू होणार आहे ती गणेश मूर्ती सिलेक्ट करण्यासंदर्भातली. कारण आता फक्त एक महिना बाकी राहिलेला असताना गणपतीची छान मूर्ती आपल्याला कुठे मिळेल असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकालाच पडला असेल. तर ठाणेकर नागरिकांनो, तुमच्यासाठी अत्यंत सुबक, अत्यंत देखणी अशा प्रकारची गणेश मूर्ती तुम्हाला जर हवी असेल तर ठाणे शहरातील घंटाळी देवीच्या मंदिराच्या थोडंसं पुढे आलं की सत्यम कलेक्शन लागतं. त्याच्या समोर गजानन कला केंद्र नावाचं गणपती मूर्तींचं एक अप्रतिम अशा प्रकारचं दालन आहे. जवळपास गेले 15 ते 20 वर्षांपासून सचिन मोरे नावाचा युवक हा अशा प्रकारे अनेक ठाणेकर नागरिकांच्या घरांमध्ये गणेश मूर्तींची पूर्तता करत आहे. सचिन मोरे हा अक्षरशः ध्यास घेऊन हे संपूर्ण काम करत असतात आणि या ठिकाणी आपल्याला 400-500 पेक्षा जास्त गणेश मूर्ती आपल्याला बघायला मिळतील. अगदी बघताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण होईल अशा प्रकारच्या गणेश मूर्ती या ठिकाणी उपलब्ध आहेत. गणपती म्हटलं की आपल्याला बऱ्याचदा पहिल्यांदा लालबागचा राजा, टिटवाळ्याचा गणपती, सिद्धिविनायक, त्याचप्रमाणे पुण्यातले 5 मानाचे गणपती, हे सगळे गणपतींची रूपं आपल्याला आठवायला लागतात. या ठिकाणी या सगळ्या गणपतींची रूपं आपल्याला बघायला मिळतील. अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या या गणेश मूर्ती आहेत. आता काळाच्या ओघामध्ये काही नवीन गोष्टी देखील येऊ लागलेल्या आहेत आणि त्यामुळेच जर का तुम्हाला तुमच्या गणपतीच्या मूर्तीवर छानपैकी डायमंड वर्क करायचं असेल तर सचिन मोरे तुमच्यासाठी ते सुद्धा उपलब्ध करून देतात. तुमच्या गणपतीला जर का तुम्हाला छानसा शेला हवा आहे, छानसं धोतर नेसवायचं असेल तर ते देखील या ठिकाणी सचिन मोरे तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असतात. अशा प्रकारे गणेश मूर्तींमध्ये खूप वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हजारो ग्राहकांची लिगसी त्यांची आहे आणि आत्तापर्यंत यावर्षी देखील खूप ग्राहकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून गणेश मूर्ती बुक केल्या देखील. त्यामुळे लवकरात लवकर, फार उशीर न करता जर आपण त्यांच्या दुकानामध्ये पोहोचलात तर तुम्हाला अतिशय सुंदर, अप्रतिम अशा प्रकारच्या गणेश मूर्तींच्या डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि हो, या ठिकाणच्या ज्या मूर्ती आहेत ह्या आपल्या खिशाला परवडणाऱ्या दरामध्ये देखील असल्यामुळे आपल्यासाठी देखील ते एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम ते होऊ शकतं. बाल गणेश मूर्ती या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे अगदी 4 इंचांपासून 3 फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती या ठिकाणी उपलब्ध असल्याकारणाने आपल्यापैकी प्रत्येकाच्या गरजेनुसार गणेश मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. या संदर्भात श्री सचिन मोरे यांनी अधिक माहिती दिलेली आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधू. नमस्कार, मी सचिन मोरे, श्री गजानन कला केंद्र, नौपाडा, घंटाळी चौक इथे आला आहात. आपल्याकडे बघाल तर शाडू मातीपासून बनवलेल्या काही पारंपरिक मूर्त्या आहेत. त्यामध्ये या कागदाच्या लगद्यापासून केलेल्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील. शाडू मातीमध्ये बघाल तर शाडू मातीमधल्या पण आपल्याकडे या बऱ्याचशा मूर्त्या आहेत. 4 इंचापासून 3 फुटापर्यंत आपल्याकडे मूर्त्या प्रोव्हाइड केल्या जातात. मंडळासाठी असेल, घरगुती असेल, अशा प्रकारच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण आपल्या इथे मूर्त्यांना धोतर, फेटे वगैरे पण घालून देतो. त्याचबरोबर इकडे बघाल तर हे डायमंड वर्क केलेल्या मूर्त्या आहेत. पूर्णतः डायमंड वर्क करून देतो. त्याला धोतर, फेटा, शेला अशा पद्धतीमध्ये करतो. लालबाग राजा आहे आपल्याकडे बघाल तर लालबाग राजा आहे, दगडूशेठ गणपती आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 2.5-3 फुटापर्यंतच्या मूर्त्या पण आपल्या इथे कारखान्यामध्ये उपलब्ध आहेत. तर मंडळी, ठाणे शहरातील घंटाळी मैदानाजवळ जे सत्यम कलेक्शन आहे त्या सत्यम कलेक्शनच्या बरोबर समोर गजानन कला केंद्र आहे. स्क्रीनवर त्यांचे नंबर देखील दिलेले आहेत. आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता.
तर निश्चितपणे श्री गजानन कला केंद्राशी संपर्क साधा. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया.